मित्रांनो, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेवार्थ प्रणालीमध्ये अधिकारी व कर्मचारी यांचे ई-KYC पूर्ण करण्याबाबतचा जी.आर. दिनांक 27 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झाला आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाने हे शासन परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना ई-KYC करणे बंधनकारक आहे. बँक खात्याच्या माहितीसोबतच संबंधित कर्मचाऱ्याचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक नोंदवलेला आहे. एकंदरीत पूर्ण माहितीमध्ये कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांची दुबार माहिती सेवार्थ प्रणालीमध्ये नोंद होऊ नये, तसेच कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यास दुबार वेतन अदा होऊ नये याकरिता शासनाने ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता शासकीय कर्मचाऱ्यांना ई-KYC पूर्ण करावी लागणार आहे. सेवार्थ प्रणालीमध्ये वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेले अधिकारी कर्मचारी यांनी माहे एप्रिल 2026 ते मे 2026 या वेतन देयका अगोदर ई-KYC पूर्ण करायची आहे. सदर ई-KYC पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे माहे एप्रिल 2026 ते मे 2026 चे वेतन अदा करण्यात येणार नाही, असे स्पष्ट जी.आरमध्ये नमूद केलेले आहे. त्यानुसार आता शासकीय कर्मचाऱ्यांना ई-KYC पूर्ण करावी लागणार आहे. मित्रांनो, लेटेस्ट अपडेट, सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती मिळवण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.